आपण तक्रार करतो बळीराजाच्या आत्महत्या होत आहेत, कृषी मंत्री आपले शरद पवार आहेत. आपण तक्रार करतो विजेचं भारनियमन होतं, ऊर्जा मंत्री सुशील कुमार आहेत. आणि पारंपरिक उरली नाही तर अपारंपरिक मध्ये विलासराव आहेत. आपण तक्रार करतो नक्षलवाद वाढला, आतंकवाद वाढला, गृहमंत्री शिवराज पाटील आहेत. आपण तक्रार करतो डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, वाढणार आहे, तेल मंत्री मुरली देवराय. थोडं बहुत आमचे प्रफुल्ल पटेल काही चांगलं काम करतात, नागपूरहून बँकॉकला फ्लाईट सोडतात. पण जे कोणी फ्लाईटने जाणार असतील त्यांना मी एवढीच विनंती करतो की शिडीवरून वर चढण्यापूर्वी टायरला मारून बघा की ह्याच्या टायर मध्ये हवा आहे का नाही. कारण एअर इंडियाचे टायर बर्स्ट इतके होतात की दर 2 दिवसाला एक विमान वापस तरी आणावं लागतं, नाही तर तिथं तरी फोडावं लागतं. म्हणजे देशासमोर जे दुर्भाग्य ओढावलंय हे दुर्दैवाने महाराष्ट्रामुळेच ओढावलंय असं दिसतं. आणि म्हणून एक चतुर्विध संकटाच्या विरोधात अडवाणीजींनी ही यात्रा काढली आहे. आणि या यात्रेवर मग आक्षेप कोणता? फक्त एक, इस्लाम विरोधी आहे, मुसलमान विरोधी आहे. या सभेत आम्हाला स्पष्ट करायचं आहे, भाजपा इस्लाम विरोधी नाही आहे, भाजपा मुसलमान विरोधी नाही आहे. मुळात मुसलमानावर भयानक अत्याचार या देशात होत आहेत, हा सत्याचा विपर्यास आहे. हे खरं नाही आहे. थोडा विचार करा, जर भारतीय जनता पक्ष मुसलमानांच्या विरोधात असता तर डॉक्टर APJ कलाम यांना आपल्या हाताने आम्ही हिंदुस्थानच्या राष्ट्रपती पदावर बसवलंय हे विसरता येणार नाही. पण आम्ही डॉक्टर APJ कलाम यांना यासाठी राष्ट्रपती बनवलं नाही की ते मुसलमान आहेत. 100 कोटीच्या देशाचा राष्ट्रपती होण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता आहे त्या गुणांनी हा माणूस ज्यावेळी सर्वसंपन्न असा लक्षात आला त्यावेळी आम्ही त्याचा धर्म त्याला विचारला नाही. या देशात राष्ट्रपती मुसलमान झालेत, या देशात उपराष्ट्रपती मुसलमान झालेत, या देशात गृहमंत्री मुसलमान झालेत, या देशात विदेश मंत्री मुसलमान झालेत, या देशात सरन्यायाधीश मुसलमान झालेत, या देशात हवाई दल प्रमुख मुसलमान झालेत, या देशात जिथे हिंदूंचं प्रचंड बहुमत आहे तिथं मुख्यमंत्री मुसलमान झालेत, या देशात मुसलमान कलाकारांचं कौतुक होत आहे, त्यांनी अगदी हरणं मारले तरी सुद्धा, या देशामध्ये मुसलमान खेळाडूंचं कर्तृत्व होत आहे. कधी भारताच्या क्रिकेट टीम मध्ये मुनाफ पटेल, इरफान पटेल, अझरुद्दीन यांना घेताना कोणी त्यांचा धर्म कधी पाहिला नाही. नवाबाच्या पतोडीपासून पाहिला नाही तो मुनाफ पटेल पर्यंत कोण पाहणार. आणि म्हणून कधी आमच्या देशाने धर्माच्या आधारावर मुसलमानांची मतभाव केला नाही. आणि म्हणून मुसलमानावर अत्याचार होतो असं चित्र नाही. मग जर असं आहे, जर संतुष्टीकरण आहे तर तुष्टीकरण कशासाठी? उलट चित्र कसं दिसतं? गेल्या 1 महिनाभर माझ्यावर आसामच्या निवडणुकीची जबाबदारी होती. काय आसामचं आज चित्र आहे आपण कल्पना करू शकतो? गेल्या 50 वर्षात आसामची जनसंख्या अशी बदलली की आसामचा प्रत्येक तिसरा मतदार हा बांगलादेशातून आलेला घुसपेटी मुसलमान आहे. आसामच्या निम्म्या जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसपेटी मुसलमानांची संख्या हिंदूंच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे. 126 आमदारामध्ये 45 आमदार हे बांगलादेशी घुसपेटी निवडून आणू शकतात. 26 स्वतः येतात, उरलेल्या 20 वर त्यांचा दावा आहे. जर हिंदुस्थाननी असंच हे सहन केलं, सर्वोच्च न्यायालयाने याला मूक आक्रमण म्हटलं, सर्वोच्च न्यायालयाने याला अघोषित युद्ध म्हटलं. ही माणसं अशीच जर घुसत राहिली, कदाचित आज नाही, 10 वर्षांनी नाही, 15 वर्षांनी नाही, पण 15-20 वर्षानंतर आसाममध्ये बांगलादेशी घुसपेटी शिवाय कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. आणि इतकंच नाही, एक पुढे जर कधी बृहत बांगलादेशचं आंदोलन सुरू झालं तर आसाम सारखी दुर्दैवी सुपीक भूमी यासाठी दुसरी असणार नाही. याच्या विरुद्ध जर जनजागरण करावं तर ते चूक आहे. ह्याच्या विरुद्ध जनजागरण हे इस्लाम विरोधी आहे, हे मुसलमानांच्या विरोधी आहे. आज आपल्या शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये
धर्माच्या आधारावर आरक्षण मागितलं जातं. कशासाठी? सैन्यामध्ये मुसलमान किती याची चौकशी केली जाते. कशासाठी? सरसेनापती डॉक्टर कलाम आहेत. स्वतः एक मुसलमान हिंदुस्थानचा सरसेनापती असताना सैनिक किती आहेत याची चौकशी कशासाठी? आसामात हे आक्रमण कशासाठी? त्यांच्या लाड करण्यासाठी, पोटा रद्द करणं कशासाठी? एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी अडवाणीजींनी ही भारत सुरक्षा यात्रा सुरू केली आहे. काँग्रेसवाले याची काही टिंगल करत असतील, त्यांच्यासाठी भारत माता सोनिया माता आहे. त्यांच्यासाठी 10 जनपथला प्रदक्षिणा घातली की देशाची प्रदक्षिणा झाले असं चित्र दिसून येतं. आज मी रायबरेलीत होतो. विनय कटियारचा फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो. तिथं बोलताना मी सांगितलं की सोनिया गांधी आणि विनय कटियार याच्यात फरक काय? म्हणलं 3 मुद्द्यावर मतदान करा. विनय कटियारचं घर उत्तर प्रदेशात आहे, सोनियाजींचं घर इटलीत आहे. विनय कटियारची रामावर श्रद्धा आहे, त्यांची रोमवर श्रद्धा आहे. त्या आपल्या आदरणीय सुनबाई आहेत, हा आपला मुलगा आहे. आणि म्हणून म्हटलं त्यांच्याकडे कार नाही पण अख्खं सरकार आहे. त्यांच्याकडे कार नाही पण अख्खं सरकार आहे, त्याच्यासाठी आमचा हा कटियार आहे. कुठलं वातावरण निर्माण करता? सोनियाजींनी त्याग केला. काय त्याग केला? 23 मार्चला, जुनं नाही, 23 मार्चला त्यांनी त्यागपत्र दिलं लोकसभेचं. आपल्या मराठीत ज्याला आपण राजीनामा म्हणतो, राजीनामा दिला. का दिला? कारण त्यांना माहित होतं की जर एनएसीच्या अध्यक्षा म्हणून सोनियाजींचं जर एनएसीच्या अध्यक्षा म्हणून जर त्या अपात्र ठरल्या असत्या तर 14व्या लोकसभेमध्ये त्यांना पुन्हा निवडून येता आलं नसतं. आणि म्हणून 23 मार्चला त्यागपत्र दिला. त्यागपत्र देताना सांगितलं की मी पुन्हा रायबरेलीवर येऊन लढणार आहे. आणि तरी सुद्धा आमचे काँग्रेसवाले म्हणाले केवढा हा त्याग. गौतम बुद्धांनी राज्याचा त्याग केला, बाईसाहेबांनी लोकसभेचा त्याग केला. 23 मार्चला त्याग केला आणि 17 एप्रिलला फॉर्म भरला. 25 दिवसाचा त्याग. कुठे हा 25 दिवसाचा लबाडीचा त्याग आणि कुठे अडवाणीजींची 35 दिवसाची यात्रा? थोडा विचार करा. वयाच्या 78व्या वर्षी 40 डिग्रीपेक्षा अधिक रणरणत्या उन्हात द्वारकेपासून दिल्लीपर्यंत 6000 किलोमीटरचा प्रवास करून भारताच्या सुरक्षेविषयी जनतेचं जागरण करण्याचं अद्भुत काम हे अडवाणीजींच्या हाती होत आहे. याचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो. भारतीय जनता पक्षाला अभिमान वाटतो. कधी कधी शिवरायाच्या काळात आपण ज्या शेलार मामाची कथा वाचतो, मला अडवाणींच्या रूपात तो मूर्तिमंत दिसतो. आज हा लढायला उभा राहिलाय. यात्रांची टिंगल करणं सोपं आहे. अडवाणीजींनी अनेक यात्रा काढल्या. मला कधी कधी वाटतं हिंदुस्थानामध्ये, हिंदुस्थानाच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर प्रत्येक तालुक्यापर्यंत जर कुणी राष्ट्रीय नेता गेला असेल तर आदरणीय अडवाणीजींशिवाय दुसरं नाव आपल्याला सापडणार नाही. मला गिनीस बुक मध्ये या यात्रांचं रेकॉर्ड होतं का नाही माहित नाही, पण जर कधी असं रेकॉर्ड झालं की स्वातंत्र्योत्तर भारतात असा कोणता नेता आहे ज्यांनी सर्वाधिक प्रवास करून जनतेचं दर्शन घेतलं, तर गैर राजकारणात परमपूजनीय गुरुजींचं नाव घ्यावं लागेल. कारण त्यांनी 33 वर्षात 66 वेळा भारत भ्रमण केलं. आणि नंतर राजकीय क्षेत्रात अटलजींचं नाव घ्यावं लागेल, अडवाणीजींचं नाव घ्यावं लागेल. आणि म्हणून आज या रथयात्रेचं आम्ही स्वागत करतो. आणि मी अडवाणीजींना एवढंच सांगणार आहे की अडवाणीजी, बोलणाऱ्याला बोलू द्या, त्याची काळजी करण्याची गरज नाही. आपण म्हणतो ना, गजगतीनं तुम्ही चाला, ज्यांना भुंकायचंय त्यांना भुंकू द्या.
आता गजगतीच्या ऐवजी नवा शब्द आला, तुम्ही रथगतीनं चाला. ज्यांना जे बोलायचंय ते बोलू द्या. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुमची ही भारत सुरक्षा यात्रा हिंदुस्थानात एक अशी शक्ती निर्माण करेल की हे अस्थिर सरकार ज्यावेळी कोसळायची स्थिती येईल त्यावेळेस एक नवा पर्याय देशासमोर भाजपच्या वतीनं दिला जाईल. आणि म्हणून तुमचं आम्ही महाराष्ट्रात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद.